स्वागत आहे तुमचं माझ्या सखी सहेला यूट्यूब चॅनलवरती। तर मैत्रिणींनो, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल की आपण राजा राणी कोचिंगचे बोथ साइड बोट नेकचे जे किंवा पॅक नेकचे जे ब्लाऊजचे फर्मे आहेत त्याचा वापर करून आपण एका ब्लाऊजची कटिंग केली होती आणि आज आपण त्या ब्लाऊजची इथं स्टिचिंग करणार आहेत। तर आता मी सुरुवातीला इथं फ्रंट साईडची स्टिचिंग करून घेत आहे। तर इथं मी अस्तरच्या फॅब्रिकवरती मेन फॅब्रिक हे उलटं ठेवलेलं आहे, म्हणजे सरळ बाजू खालच्या बाजूला घालून हे अशा पद्धतीने इथं ठेवून घेतलेलं आहे। आणि हे जे आपले प्रिन्सेस कटचे जे साईडचे दोन पार्ट आहेत ते अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते मी साईडने टिप मारून एकाला एक अटॅच करून घेतलेले आहेत। हे दोन्ही पार्ट तुम्हाला अशा पद्धतीने एकाला एक अटॅच करून घ्यायचे आहेत। चला तर आता ह्या पुढच्या साईडचा पार्ट आपण तयार करूया। आता फ्रंट साईडचा पार्ट शिवण्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अस्तरवरती जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ बाजू खालच्या बाजूला घालून आपल्याला हे याच्यावरती अटॅच करून घ्यायचं आहे। आता आपल्याला इथं पहिल्यांदा गळा शिवून घ्यायचा आहे याचा। अशा पद्धतीने गळ्यावरती एक टिप मारून घ्यायची आहे। त्यानंतर त्याला आतल्या बाजूला कट मारून घ्यायचे आहेत। कट मारून घेतल्यानंतर आपल्याला हा पार्ट सरळ करून घ्यायचा आहे। इथं आपण सरळ बाजू वरती घेतलेली आहे। आता ह्याच्यावरती पण आपल्याला आणखी एक दाब टीप देऊन घ्यायची आहे। आता याच्यावरती आपण इथे दाब टीप देऊन घेतलेली आहे। आता हे जे साईडचे सगळ्या बाजू आहेत ते आपल्याला इथं पॅक करून घ्यायचे आहेत, म्हणजेच ह्याच्यावरून आपल्याला टिप मारून घ्यायचे आहे। हे जे ओपन भाग आहेत हे सर्व आपण इथं टिप मारून घेतो। आता इथं मी हे चारी बाजूने ह्याला टिप मारून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला आपले हे जे प्रिन्स कटचे पार्ट आहेत ते आपल्याला ह्या दोन्ही बाजूने इथं अटॅच करून घ्यायचे आहेत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे दोन्ही पार्ट इथं अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी इथे एक साईडला इथे एक प्रिन्सेस कटचा पार्ट इथे अटॅच करून घेतलेला आहे। याचबरोबर आपल्याला हा दुसरा पण पार्ट ह्या दुसऱ्या साईडला इथे अटॅच करून घ्यायचा आहे।
अशा पद्धतीने इथे आपला फ्रंट साईडचा पार्ट हा शिवून तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मी हा एक प्रॉब्लेम सांगते की म्हणजे जो मला प्रॉब्लेम फेस होतो. आता इथं हे पार्ट फ्रंट साईडचा भाग शिवून घेतल्यानंतर हा जो फुगीर भाग आहे म्हणजे जो चेस्ट साईडचा भाग आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे ज्याची ब्रेस्ट लहान आहे त्याच्यासाठी हे मेजरमेंट खूप मोठं होतं आहे. आणि ब्रेस्ट लहान असल्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये पॅड अटॅच करावे लागतात. पण पॅड जरी अटॅच केले तरी ते तुम्हाला साईजला फिट होत नाही, व्यवस्थित येत नाही. हा जो फुगीर भाग आहे तो खूप जास्त आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे ब्लाऊज फिटिंगमध्ये बसत नाही व्यवस्थित. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात. तर बघूया पुढं काय होतं ते आणखीन. आता ह्याच्या खालच्या बाजूला एक पट्टी अटॅच करून आपण हे दुमडपट्टी अटॅच करून आपण इथं खाली फिनिशिंग देणार आहोत. तर खालच्या बाजूला आपल्याला अटॅच करण्यासाठी साधारणतः अशी 1 ते 1.5 इंचाची आणि तुमची खालची जी वेस्ट ची जी लेंथ आहे तेवढ्या लांबीची इथे एक पट्टी काढून घ्यायची आहे. ती वरच्या बाजूला अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने आपल्याला वरच्या बाजूने इथे अटॅच करून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही अशी फोल्ड करूनही घेऊ शकता. मी इथं फोल्ड करून घेत आहे. एक्स्ट्राची पट्टी मी इथं कट करून घेत आहे. त्यानंतर आपल्याला हे आतल्या बाजूला घालून याच्यावरती खालून इथं खालून टिप मारून घ्यायची आहे. मी आतल्या बाजूने दाखवते. ही पूर्ण बाहेर काढायची, त्यानंतर आतमध्ये अशी फोल्ड करायची. अशा पद्धतीने इथं आपली खालची बाजू पण एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित इथं स्टिच करून झालेली आहे. आता आपण बॅक साईडचा पार्ट तयार करून घेऊया. आपला फ्रंट साईडचा पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. तर आता हा आहे आपला बॅक साईडचा पार्ट. आपल्याला काय करायचं आहे, अस्तरवरती आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते आपण फ्रंट साईडचा पार्ट शिवताना कसं केलं त्याच पद्धतीने आपल्याला अस्तरवरती जे मेन फॅब्रिक आहे ते उलटं ठेवून आपल्याला इथं वरच्या बाजूला गळ्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. त्याचबरोबर आपल्याला इथं खालच्या बाजूला पण इथं खालून पण टिप मारून घ्यायची आहे. ह्यावेळेस तर मी आता इथं वरच्या बाजूला गळ्याला टिप मारून घेतलेले आहे. तर आतल्या बाजूला मी आता इथं कट मारून घेत आहे. तर तुम्ही इथं बघू शकता की आपण फ्रंट साईडला ज्या पद्धतीने वरच्या बाजूला टिप मारून आतल्या साईडने कट देऊन आपण ते फोल्ड करून त्याच्यावरती दाबपट्टी देऊन दाबटीप देऊन घेतली होती. त्याच पद्धतीने इथं पण मी दाबटीप देऊन घेतलेली आहे. आणि साईडचे जे ओपन साईड होते त्या मी इथं शिवून त्या बंद करून घेतलेल्या आहेत. तर खालच्या बाजूला पण मी जे आपण वरची टिप मारत होतो कट मारायच्या आधीची त्या साईडला त्याच टायमिंगला इथं खालच्या बाजूला पण टिप मारायची आहे. आणि ते सुलटं केल्यानंतर आपली ती टिप आतमध्ये जाईल. तर अशा पद्धतीने मी इथं हा बॅक साईडचा पार्ट तयार करून घेतलेला आहे. आणि त्याच्या दोन्ही ओपन बाजू पण इथं बंद करून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्या इथं बॅक आणि फ्रंट असे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. तर आपल्याला हे एकावरती एक ठेवून अशा पद्धतीनं आपल्याला इथं शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे.
आपल्याला याचे शोल्डर इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. आपण बॅक साईडच्या पार्टवरती सरळ बाजू खालच्या बाजूला घालून इथं फ्रंट साईडचा पार्ट इथं ठेवलेला आहे. आता आपल्याला याच्या दोन्ही शोल्डर इथे जॉईन करून घ्यायचे आहेत. आता इथं मी दोन्ही शोल्डर इथं जॉईन करून घेतलेले आहेत. ते सरळ केल्यानंतर इथं आपला ब्लाऊज अशा पद्धतीचा इथं तयार होईल. आता आपल्याला याच्या स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या आहेत. तर ह्या आहेत आपल्या स्लीव्ज आणि तुम्हाला माहितीच असेल की स्लीव्जला अस्तर कमी पडल्यामुळे मी इथं विदाऊट लाइनिंगच इथे स्लीव्ज घेतलेले आहेत. म्हणजे मी स्लीव्जसाठी अस्तर वापरलेलं नाही आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एक्स्ट्राचं अस्तर आणून तुम्ही इथे स्लीव्जला अस्तर बसवू शकता. तर आता ह्या स्लीव्ज आहेत आपल्या. ह्याच्या खालच्या साईडला आपल्याला इथे एक गोट तयार करायचा आहे, जसं की आपण फ्रंट साईडला केला होता. आपल्याला एक पट्टी काढायची आहे. त्यानंतर पट्टी साधारणतः 1 ते 1.5 इंचाची काढायची आहे. त्यानंतर आपल्याला ही वरच्या साईडला अशी फोल्ड करून इथं बसवायची आहे. आता आपल्याला बाही उलटी करायची आहे. त्यानंतर ही पट्टी आपल्याला इथं आतल्या बाजूला दोन इथं खालच्या आणि वरच्या बाजूला अशा दोन्ही टिपा मारून घ्यायच्या आहेत. आपल्याला खालच्या बाजूला पण इथे एक टिप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सेम पाइपिंग आपल्याला दुसऱ्या स्लीव्जला पण करून घ्यायची आहे. मी तर दुसऱ्या बाहीला पण अशी पाइपिंग करून घेतलेली आहे. आता खड्ड्याचा भाग पुढच्या बाजूला आणून आपल्याला आपल्या स्लीव्ज ह्या अटॅच करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने हा खड्ड्याचा भाग जो आहे तो पुढच्या भागावरती आला पाहिजे. दोन्ही साईडला इथं मला स्लीव्ज अटॅच करून घ्यायच्या आहेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे स्लीव्ज अटॅच करायच्या आहेत. आता आपल्याला स्लीव्जला आपण जो मध्य काढला होता इथं कट मारून घ्यायचा आहे आणि स्लीव्ज आपला जो कटचा पार्ट आहे तो शोल्डरवरती अशा पद्धतीने ठेवायचा आहे. आपलं जिथं शोल्डर जॉईंट झालेलं आहे तिथं ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज आपल्या बरोबर कडेपर्यंत पुरतात का नाहीत हे आपल्याला अशा पद्धतीनं इथं पाहायचं आहे. तर इथं आपली स्लीव्ज इथं कडेपर्यंत अटॅच होत आहे. आता आपल्याला इथं स्लीव्ज इथं एका कडेने इथं अटॅच करून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं स्लीव्ज अटॅच केलेल्या आहेत, पण पुढच्या साईडला ही स्लीव्ज थोडीशी एक्स्ट्रा झालेली आहे, तर मी ती कट करून घेत आहे. आता मेजरमेंटमध्ये काही फॉल्ट असेल किंवा काही असेल, आपण तर व्यवस्थित स्लीव्ज ज्या त्या साईजनी कट करून घेतलं होतं, तरी पण इथं एक्स्ट्रा झालेलं आहे आणि इथं पण थोडंसं एक्स्ट्रा होत होतं, तर ते मी वडून इथं जॉईंट केलेलं आहे. अशा पद्धतीने इथं आपली स्लीव्ज इथं अटॅच करून झालेली आहे.
इथं बघू शकता तुम्ही स्लीव्सला किती घोळ तयार होत आहे. ह्याच्या बाह्यांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ह्याच्या राजा राणी कोचिंगच्या स्लीव्स व्यवस्थित बसत नाही आहेत. शिवतानाच इथं वेगळं अनकम्फर्टेबल वाटायला लागलं. आता ब्लाऊज बसतंय का नाही हे आता पूर्ण झाल्यावरतीच आपल्याला लक्षात येईल. चला तर इथं मी दुसरी पण स्लीव्ज अटॅच करून घेत आहे. तर व्हिडिओ तुम्ही बघू शकता की मी इथे दोन्ही बाजूनी स्लीव्ज अटॅच करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ज्या बाजूला झिप अटॅच करायची आहे ती सुरुवातीला इथं झिप अटॅच करून घ्यायची आहे. तर मी इथं सुरुवातीला उजव्या साईडला इथं चैन अटॅच करून घेणार आहे. तर झिप अटॅच करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला इथं आपल्या ब्लाऊजची फिटिंग काढायची आहे. तुम्हाला तुमच्या ब्लाऊजची वेस्टची जी फिटिंग आहे ती फिटिंग इथं तुम्हाला इथं मेजर करायची आहे आणि त्यानुसार आपल्याला इथं दोन्ही साईडनी मार्जिन सोडून आपल्याला इथं खालच्या बाजूला इथं झिप अटॅच करायची आहे. आता आपण ज्या साईडला झिप अटॅच करणार आहोत तिथं आपल्याला सुरुवातीला आपल्या स्लीव्सची फिटिंग आणि आपली जी खालची जी वेस्टची फिटिंग आहे त्या फिटिंगवरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. पण आपल्याला फिटिंग खालीपर्यंत आणायची नाही आहे. आपल्याला फक्त इथं स्लीव्सलाच फिटिंगची टिप इथपर्यंतच मारायची आहे. इथून खाली आपल्याला इथं झिप आपली अटॅच होणार आहे. तर मी इथपर्यंत आपली स्लीव्सच्या फिटिंगची टिप मारून घेत आहे. इथे जी आपली स्लीव्सची फिटिंग होती त्याच्यावरती मी इथं मार्क करून घेतलेलं आहे. याच्यावरून आपल्याला इथे एक टिप मारायची आहे इथून खालच्या साईडला. तर आपल्याला ही टिप इथपर्यंतच घ्यायची आहे. इथून आपल्याला वापस इकडच्या साईडला वरच्या बाजूलाच इथं परत एक डबल टिप मारायची आहे. तर तुम्ही इथं बघू शकता आपण इथपर्यंत अर्ध्यापर्यंतच ही टिप इथं मारलेली आहे. आता आपल्याला इथं खालच्या साईडला इथं चैन अटॅच करायची आहे. त्यासाठी मी ही बाही सरळ करून घेत आहे. सरळ केल्यानंतर आपली जी वेस्टची जी फिटिंगची आपण खून केलेली होती ती अशा पद्धतीने इथं फोल्ड करायची आहे दोन्ही साईडला. तर अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे दोन्ही साईडनी आतल्या बाजूला इथपर्यंत आणि याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची आहे. तुम्ही इथं बघू शकता दोन्हीमध्ये डिफरन्स येत आहे. थोडं खालीवरती होत आहे. हे का होतंय आता ते प्रिया मॅडमलाच माहिती. हा डिफरन्स आय डोंट नो. आपण दोन्ही साईडला सेम मार्जिन आतमध्ये घालून हे स्टिच केलेलं आहे. फ्रंट साईड कमी होत आहे, बॅक साईड लांब होत आहे. आता झिप अटॅच करताना पण हा प्रॉब्लेम येत आहे. आता मी तशीच कसं तरी इथं झिप अटॅच करत आहे. ती प्रोसेस मी काही तुम्हाला याच्यामध्ये दाखवू शकणार नाही कारण इथं खूप कॉम्प्लिकेशन्स आलेले आहेत आणि झिप अटॅच करायला इथं प्रॉब्लेम येणार आहे.
तर मी अशा पद्धतीने त्याच्या खाली इथं अशी इथं झिप अटॅच करणार आहे. तर मी तुम्हाला अटॅच केल्यानंतर आणि पूर्ण ब्लाऊजची दुसरी साईडची पण फिटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते की हा ब्लाऊज कसा शिवून तयार झालेला आहे. हॅलो फ्रेंड्स, तर मी इथं हा ब्लाऊज इथं दोन्ही साईडनी फिटिंग करून घेतलेला आहे. एक साईडनी इथं फिटिंग केलेलं आहे, दुसऱ्या साईडनी इथं झिप अटॅच केलेली आहे. तर आता हे सरळ करून बघते. तर शिवल्यानंतर हा ब्लाऊज अशा पद्धतीने तयार झालेला आहे. ब्लाऊज दिसायला तर एकदम व्यवस्थित दिसते. आता फिटिंगमध्ये कसा बसतो हे आपण घातल्यानंतरच हे कळेल. तर घातल्यानंतरचा जो ह्याचा रिव्ह्यू आहे तो मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. आणि ह्या ब्लाऊजचे जे एक्सपिरियन्स आहे किंवा राजा राणी फर्म्यासोबतचा एक्सपिरियन्स आहे, तर तो माझ्या माहितीने माझ्यासोबत खूपच बॅड एक्सपिरियन्स आहे. कारण की शिवताना खूप ठिकाणी असं लांबाकूड झालेलं आहे आणि त्रास पण झालेला आहे. तुम्हाला जर हे फर्मे घ्यायचे असतील तर तुम्ही घेऊ शकता, पण तुम्हाला जर वाटत असेल की हे फर्मे घेऊन आपण ॲज इट इज ब्लाऊज तयार करू शकतो फर्म्याचा वापर करून, तर ते चुकीचं आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये चेंजेस करावेच लागतील. आणि जर चेंजेसच करायचे असतील तर ते फर्मे काय कामाचे आपल्या. सो तुम्ही तुमचं ठरवू शकता तुम्हाला काय करायचं आहे ते. थँक्यू.